आता घवघवीत यश मिळाले आहे. शिवसेनेचा जो कोकणात बालेकिल्ला होता तो अबाधित राहिलेला आहे, काय सांगाल? ही सगळी किमया वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांची आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना कोकणाला दिलेलं झुकतं माप, ज्याचा उल्लेख मी आता भाषणामध्ये केला, की कोकणाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय AR अंतुले साहेबांनंतर कोकणाला भरघोस निधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि वंदनीय बाळासाहेब देखील सांगायचे की मुख्यमंत्री कसा असला पाहिजे तर ते AR अंतुले साहेबांसारखा असला पाहिजे. आणि तसंच काम एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणात सहज करून दाखवलं. त्यामुळेच कोकणवासियांना पुन्हा एकदा धनुष्यबाणावर म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम दाखवलेलं आहे. तटकरेंच्या राजकीय हेतूमुळे रायगडमध्ये अनेक ठिकाणी महायुती तुटलेली आहे. शिवसेनेवर भाजप आणि राष्ट्रवादी लढत झालेली आहे. याकडे राजकीय दृष्ट्या कसं बघताय? ह्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या कुठं आपण काय वाद घातलेले आहेत? ह्याला आपण नाव ठेवलेलं आहे ना, मैत्रीपूर्ण लढत. मैत्रीपूर्ण लढत झाली आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भरतशेठ गोगावले श्रेष्ठ ठरले. आता हा फक्त काय महाडमध्येच नाही. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की मी महायुती प्रत्येक ठिकाणी व्हावी यासाठी सकारात्मक असलेला शिंदे साहेबांचा एक शिवसैनिक आहे किंवा भरतशेठ देखील आहे. महाडच्या बाबतीमध्ये देखील आम्ही दोघांनी पुढाकार घेतला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आयत्या वेळी रत्नागिरीमध्ये देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला आणि 14 नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले. पण स्ट्राईक रेट काय राहिला असेल अंदाज? 14-0 आणि 1-0. त्याच्यामुळं मी फक्त बोललो नाही, पण हे आम्हाला सगळीकडेच बघायला मिळालं. त्याच्यामुळे माझी आज देखील विनंती आहे, मगाशी काल जे मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही अजितदादांची चर्चा केली, माझ्यासोबत भरतशेठ गोगावले देखील होते. आम्ही सभागृहामध्ये दोघांनी मिळून अजितदादांना सांगितलं की या सगळ्या गोष्टी महायुती म्हणून कुठेतरी तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही पुढाकार घेतो आणि ह्याच्यातनं संपल्या पाहिजे. की माझी आणि भरतशेठचीच भूमिका होती विधानसभेमध्ये, परंतु मी देखील हे भोगलं रत्नागिरीमध्ये. मी फक्त बोललो नाही, पण आपण त्याची व्याख्या ठरवलेली आहे. आमच्यामध्ये जी झाली ही संघर्षाची निवडणूक नव्हती, तर ती मैत्रीपूर्ण लढत होती. शिवसेना आणि भाजप हे पारंपरिक मित्र आहेत, मात्र राष्ट्रवादीच्या आगंतुकपणे येण्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये दुर्वा निर्माण झालाय का? तो आता निकालानंतर आम्ही जवळ येऊ आपण. अंतर्गत रस्ते पाणी बऱ्याच ठिकाणी बांधबस्त झालेले काय काय रस्ते केले, रस्त्याकरता मोठ्या प्रमाणात फी मिळाली. कामं चालू आहेत. अंतर्गत रस्ते अनेक ठिकाणी नाही, अंतर्गत रस्ते हे नगरविकासाच्या अंतर्गामध्ये येतात. MIDC म्हणताय का तुम्ही? MIDC मध्ये मी सुमारे 100 कोटी रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. अजून जर काही पैसे द्यावे लागणार असतील तर आम्ही नक्की देऊ, त्याच्यामध्ये चिंता करण्याचं काही कारण नाही. पण मी इथं येताना ऑलरेडी मला भरतशेठनी दम देऊन ठेवलेला होता की महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर 27 कोटी रुपयाचं उद्योग विभागाचं जे बर्डन आहे लोकांच्या डोक्यावरचं ते तुम्ही कमी केलं पाहिजे. त्याच्यातनं आम्ही 17 कोटी रुपये महाडवासियांना रिलीफ द्यायचा आज निर्णय घेतलेला आहे. 8 कोटी रुपयाची मुद्दल आणि 2 कोटी रुपये व्याज एवढंच घेण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्याच्यामुळे 17 कोटी रुपये त्यांनी बोलते वेळी जबाबदारीने बोलावं. त्यांच्याही राजकीय वाटचालीमध्ये आमचा खरीचा वाटा आहे. सल्ला मी कधी एक मिनिट सांगतो ना, मी सगळं ऐकलंय. कुणाच्या व्यंगावर बोलू नका, कुणाच्या वैयक्तिक बोलू नका. पण काल काहीतरी तुम्ही भरतशेठच्या नॅपकिनवरती बोलत की नॅपकिनची जागोया त्यांना कळली असेल. नाही, पण नॅपकिन ऐकून घ्या. नॅपकिन हा व्यंग कुठं आहे एक लक्षात घ्या. माझी 25 वर्षाची राजकीय कारकीर्द जर आपण बघितलं, दुसरी महत्वाची गोष्ट की नॅपकिनचा विषय कुणी काढला होता हे आपल्याला माहिती आहे. माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी जर कोणाच्या व्यंगावर टीका केली असेल, मी कोणावर वैयक्तिक टीका केली असेल, मी पार्टी म्हणून माझी भूमिका मांडलेली आहे, त्याच्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही. आणि मी कधीही नाकारलेलं नाही की जिल्ह्याचे माझे पालकमंत्री सुनील तटकरे साहेबच होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पूर्वीच्या असताना आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पूर्वीच्या असताना त्यांनी मला सहकार्य केलं नाही
असं मोठं झाल्यानंतर मी विसरणारा माणूस नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मी अनेक वेळा असं सांगितलंय, मी कोकणाच्या नेत्यांच्या रेसमध्येच नाही, त्याच्यामुळे मी मोठा होण्याचा प्रश्नच येत नाही. मी छोटाच आहे आणि छोटा कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो. आणि छोटा कार्यकर्ता मी असल्यामुळं 32 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्यासमोर उभी असताना देखील 29 जागा माझ्या मतदारसंघामध्ये जिंकू शकलो आणि 14 आणि 0 झालं. त्याच्यामुळे तटकरे साहेबांबद्दल मान मला काय, भरत शेठ गोगावलेला काय, सगळ्यांना आहे तोच आहे. राजकीय गोष्टींमुळे नॅपकिनचा जो उल्लेख झाला होता, त्या नॅपकिनच्या उल्लेखाबद्दल बोलल्यावर मी कुठेही कोणाच्याही व्यंगावर बोललेलो नाही. माझी पत्रकार परिषद बघा,